जाहीर केला. आपलं खूप खूप अभिनंदन आणि आभार साहेब. सर्व मुंबईकरांकडून आपल्याला खूप आभार. शिवसेना आणि धनुष्य हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र झाले आहेत साहेब. हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र. चला डायव्हर्ट. शेवटचा प्रश्न सातत्याने तुम्हाला कोर्टाने तुम्हाला शिवसेना दिलेली असताना ही शिंदे सेना म्हणून तुमचा उल्लेख केला जातो. ते तुम्ही करता, आम्ही नाही करत. तुम्ही ठाकरे आमदार ठाकरेंचे आमदार ते सातत्याने काय बोलू नये. शिंदे सेना काय शिवसेना नाही. तुम्ही लोक पण बोलताना असे विचारता. नाही बोलत तरी. शिवसेना आमदार बोलतो. मंत्रीपद पण सोडा अशी मागणी उद्धव ठाकरे असंवैधानिक पद आहे असं त्यांनी आरोप केला. अरे अरायवल आणि डिपार्चर झालं का? अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते असंच म्हणायचे मुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे. आता त्यांच्या सरकारमध्ये अजितदादा कोण होते? सातत्याने हिवाळी विभागाच्या निधीच्या अरायवल आणि डिपार्चर या टीकेवरती गुलाम आणि फना काढू नये असं पण त्यांची टीका आहे. आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही नाही. आम्ही मेहनत करतो आणि संघर्ष करून आम्ही इथं आलेलो आहे. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री, एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री. हे हजम झालं नाही, अजूनही होत नाही, अजूनही पोटदुखी आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी काढलाय मोफत फ्री ट्रीटमेंट, पण पोटदुखी जात नाही. त्यांना तुम्हीच आता जमाल वोटा द्या. या विविध योजनांमुळे मुंबईच्या प्रांतिक सिस्टमचा प्रश्न आहे तो खूप जटिल आहे आणि भाडेकरू आणि घरमालकांचे 20,000 इमारती. 20,000 इमारती म्हणजे एका इमारतीमध्ये 20 फ्लॅट असतील तर 4 लाख घरं झाली आणि 4 लाख घरांमध्ये माणसं किती राहतात ते बघा. आणि त्याचबरोबर या लोकांची ओशी अडकली होती, त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होतो. आणि जवळपास पागडी आणि मालक अशी 28,000 खटले दाखल आहेत आणि त्यामुळे 28,000 फ्लॅट धारक आहेत. इमारती म्हणजे 28,000 केसेस आहेत. त्याच्यामध्ये देखील 13,000 इमारती आहेत. 13,000 इमारतीचा देखील पागडी आणि मालकी हक्काचा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे पागडी मुक्त मुंबई, त्याच्यामुळे लाखो लोकांना जवळपास 20 ते 25 लाख लोकांना याचा फायदा होईल. सर सिडकोच्या बाबतीत तुम्ही जी घोषणा केली ना, कॉर्पस फंड वाढवण्याचा 40,000 वरून तो 1 लाखापर्यंत कॉर्पस फंड आणि सोलार पॅनलचा सुद्धा बसवला त्याचा फायदा कसा असणार आहे? तो देखील कॉर्पस फंड SRA मध्ये वाढवल्यामुळे नागरिकांना एक प्रकारचा फायदा होईल. आणि सोलरमुळे देखील जे काय बाकी कॉमन आपण वापरतो वीज ती फ्री होऊन जाईल यामुळे. आणि मेंटेनन्स फ्री होईल, मेंटेनन्स निघेल. या सगळ्या म्हणजे मेंटेनन्स फ्री त्या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. शिंदे साहेब तुम्ही सिडको बद्दलची पहिली घोषणा केली तर 17,000 घरांचा प्रश्न मिटतोय, मात्र जवळपास 65,000 घरं आता निर्माणाधीन आहेत. दुसरी गोष्ट जी लँड कॉस्ट पकडली जाते सिडकोकडून, जी नो प्रॉफिटवरती काम करण्याची गरज आहे, ही कॉस्ट ऑलरेडी वेगवेगळ्या ठिकाणाहून सिडकोने वसूल केलेली असते. त्यामुळे या घरांच्या किमती एक मिनिट फक्त एकच आहे. मगाशी ते मी राहून गेलं. जे फनेल झोनमध्ये विमान एरिया आहेच, परंतु त्याचबरोबर या नवीन योजनेमुळे जुहू मिलिटरी परिसर आणि कांदिवली मालाड COD परिसर या इथल्या लोकांना देखील मोठा दिलासा मिळेल. त्यांचे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबलेत, त्यांना न्याय मिळेल. शिंदे साहेब हेच विचारतो की 17,000 घरांना जरी आता फायदा होत असला तरी 65,000 घरं जवळपास निर्माणधीन आहेत. विक्रांत पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की लँड कॉस्ट सिडको पकडते, त्यामुळे या घरांच्या किमती फुटतात बिल्डरांपेक्षा. आता आम्ही 10% त्याच्यामध्ये कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून लँड कॉस्ट आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्या जेवढ्या कमी करता येतील आणि त्या ग्राहकांवर त्याचा भुर्दंड पडू नये यासाठी देखील आम्ही याच्या पुढे हा तर निर्णय एका ह्याच्यासाठी घेतलाय, पण यापुढे देखील
जितक्या कमीत कमी किमतीमध्ये सिडकोची घरं मिळतील, म्हाडाची घरं मिळतील, त्याचा विचार आम्ही नक्की करणार. येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे लोकप्रिय विरोधकांचा आरोप आहे. लोकप्रिय घोषणांचा पाऊस सरकार पडत आहे. हे घोषणांचा पाऊस नाही आहे, ही अंमलबजावणी आहे. ही गेल्या अनेक वर्ष ज्यांनी केलं नाही, आता ते जर असं मला काय म्हणाले ते सरकार आहे त्यांच्या हिशोबाने हे राहणारे हे जे बिल्डिंग मध्ये राहणारे डेव्हलपर आहेत का? हे सर्वसामान्य लोक आहेत, हे गिरणी कामगार आहेत, सर्वसामान्य मुंबईकर आहेत. या लोकांच्यामुळे मुंबईकर गेला नाला सोपाऱ्याला, गेला वसईला, इकडे गेला बदलापूर, अंबरनाथ, वांगणीला. त्यांना आम्हाला पुन्हा मुंबईत आणायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ही योजना केलेली आहे. जे बाळासाहेबांचं स्वप्न विसरले ते आम्ही बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करतोय आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं सर्वांसाठी घरं हे जे धोरण आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. ज्यांनी मुंबई विकली ते आमच्यावर काय आरोप करणार? गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये दिल्या का सुविधा? आम्ही मुंबई टिकवतोय, मुंबई टिकवली आणि ह्या सगळ्या लोकांना आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचा जो आमचा मानस आहे तो आमचा हेतू स्पष्ट आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही, घेणार नाही. कारण शेवटी मुंबईकर सुज्ञ आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा देवेंद्रजींनी आम्ही या मुंबईसाठी जे निर्णय घेतले कॉन्क्रिटायझेशनचे, का घेतले नाही तुम्ही? का खड्ड्यातला प्रवास लोकांना दिला? का लोकांचे बळी घेतले? का त्याच्यामध्ये करप्शन केलं? हे आम्हाला सांगा. आणि त्यामुळे डांबराचे रस्ते आता बिलकुल नाहीत. पुढच्या मेमध्ये मुंबईतले बरेचसे रस्ते खड्डेमुक्त होतील. पुढच्या डिसेंबरपर्यंत आणखी खड्डेमुक्त होतील. मुंबई खड्डेमुक्त करण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे. अरे तुम्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पण केलं नाही एवढं वर्ष. असं प्रदूषित पाणी समुद्रात सोडताय, समुद्र दूषित करताय. 7 ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मी मुख्यमंत्री असताना केले. त्याचबरोबर मेट्रोचे प्रकल्प बंद पाडले, कारशेड बंद पाडला, तो आम्ही सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला. आरोग्य सुविधा आम्ही वाढवतोय. कोस्टलला गती दिली, अटल सेतू केला. काय तुम्ही सांगणार आम्हाला? हे सगळे प्रकल्प आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला नाहीत. या मुंबईकरांचा हक्क आहे आणि मुंबईकरांचा हक्क देण्याचं काम आम्ही करतोय. मुंबईकरांचा अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम करतोय. आता फक्त वैयक्तिक अधिकार, वैयक्तिक स्वार्थ आणि वैयक्तिक फायदे ज्यांनी बघितले ते आमच्यावर काय आरोप करणार? कोविडमध्ये काय पाहिलं? कोविडमध्ये किती करप्शन झालं? कोविडमध्ये देखील काही सोडलं नाही. त्यांनी आमच्यावर आरोप करणं म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे ऐसा हो गया है. सर, विरोधीच्या घरांच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं, या विविध योजनांमुळे किती मुंबईचा पारधी सिस्टमचा जो प्रश्न आहे तो खूप जटिल आहे आणि भाडेकरू आणि घर मालक 20,000 इमारती, 20,000 इमारती म्हणजे एका इमारतीमध्ये 20 फ्लॅट असतील तर 4 लाख घरं झाली आणि 4 लाख घरांमध्ये माणसं किती राहतात ते बघा. आणि त्याचबरोबर या लोकांची ओशी अडकली होती, त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होतो. आणि जवळपास पागडी आणि मालक अशी 28,000 खटले दाखल आहेत आणि त्यामुळे 28,000 फ्लॅट धारक आहेत. इमारती म्हणजे 28,000 केसेस आहेत. त्याच्यामध्ये देखील 13,000 इमारती आहेत. 13,000 इमारतीचा देखील पागडी आणि मालकी हक्काचा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे पागडी मुक्त मुंबई, त्याच्यामुळे लाखो लोकांना, जवळपास 20 ते 25 लाख लोकांना याचा फायदा होईल. सर, सिडकोच्या बाबतीत तुम्ही जी घोषणा केली ना, कॉर्पस फंड वाढवण्याचा 40,000 वरून तो 1 लाखापर्यंत कॉर्पस फंड आणि सोलार पॅनलचा सुद्धा तुम्ही बसवला, त्याचा फायदा कसा असणार आहे? तो देखील कॉर्पस फंड SRA मध्ये वाढवल्यामुळे नागरिकांना एक प्रकारचा फायदा होईल आणि सोलरमुळे देखील जे काय बाकी कॉमन आपण वापरतो वीज ती फ्री होऊन जाईल यामुळे आणि मेंटेनन्स फ्री होईल, मेंटेनन्स निघेल. या सगळ्या म्हणजे मेंटेनन्स फ्री त्या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. शिंदे साहेब, तुम्ही सिडको बद्दलची पहिली घोषणा केली तर 17,000 घरांचा प्रश्न मिटतोय, मात्र जवळपास 65,000 घरं आता निर्माणाधीन आहेत. दुसरी गोष्ट जी लँड कॉस्ट पकडली जाते सिडकोकडून, जी नो प्रॉफिटवरती काम करण्याची गरज आहे, ही कॉस्ट ऑलरेडी वेगवेगळ्या ठिकाणाहून सिडकोने वसूल केलेली असते. त्यामुळे या घरांच्या किमती एक मिनिट, फक्त एकच आहे
मगाशी ते मी राहून गेलं. ते फनेल झोनमध्ये विमान एरिया आहेच, परंतु त्याचबरोबर या नवीन योजनेमुळे जुहू मिलिटरी परिसर आणि कांदिवली मालाड सीओडी परिसर यात इथल्या लोकांना देखील मोठा दिलासा मिळेल. त्यांचेही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबलेत, त्यांना न्याय मिळेल. शिंदे साहेब हेच विचारतो की 17,000 घरांना जरी आता फायदा होत असला तरी 65,000 घरं जवळपास निर्मालीन आहेत. विक्रांत पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की लँड कॉस्ट सिडको पकडते, त्यामुळे या घरांच्या किमती फुटतात बिल्डरांपेक्षा. आता आम्ही 10% त्याच्यामध्ये कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून लँड कॉस्ट आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्या जेवढ्या कमी करता येतील आणि त्या ग्राहकांवर त्याचा भुर्दंड पडू नये यासाठी देखील आम्ही याच्या पुढे हा तर निर्णय एका ह्याच्यासाठी घेतला आहे, पण यापुढे देखील जितक्या कमीत कमी किमतीमध्ये सिडकोची घरं मिळतील, म्हाडाची घरं मिळतील त्याचा विचार आम्ही नक्की करणार. येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे लोकप्रिय प्रदूषणामुळे डोंबिवलीचे रस्ते गुलाबी झालेले आहेत. प्रदूषणामुळे ठाण्यातल्या डोंबिवली निर्णय आज आपने लिए है, वो निर्णय चुनाव मद्देनजर आपने लिए है ऐसा विपक्ष कह रहा है, और विदर्भ में अधिवेशन है, लेकिन विदर्भ के लिए कुछ एक नहीं। मिनट, विपक्ष ने ऐसा बोलना उनको नैतिक अधिकार है क्या? मुंबई में कितने सालों से सरकार में वो है. मुंबई में आज मुंबई करो के लिए पगड़ी मुक्त मुंबई, ओसी बिल्डिंग को नहीं, उनको 20,000 घरों फ्लैट 20,000 बिल्डिंग को ओसी देने का ऐतिहासिक निर्णय हमने लिया है. आज भी कई निर्णय लिए यहाँ पर. एसआरए क्लस्टर का निर्णय लिया है, कई ये मैंग्रोव का लिया है, ये फनेल जोन का निर्णय लिया है. ये पूरी तरह यहाँ पर मुंबई का विकास जो रुका पड़ा था, मुंबई का पुनर्विकास नहीं हो रहा था, इसको हमने सरकार ने आगे बढ़ाया है. और मुंबई अब भी जैसे निर्णय हमने लिए हैं, जैसे हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी कहते थे 40 लाख लोगों को मुंबई में घर दे दो, क्या किया आपने? वो हम कर रहे हैं. आज मुंबई में एसआरए का क्लस्टर कर रहे हैं. 17,000 घरों का ये रमाबाई अंबेडकर कॉलोनी का प्रोजेक्ट शुरू हो गया एसआरए और एमएमआरडी के माध्यम से. 17 हमने ये ऐसे प्रकल्प एसआरए क्लस्टर किए हैं जिसके वजह से लाखों मुंबईकरों को घर मिलेंगे. तो ये जो इतने बड़े बड़े निर्णय लिए हैं, अभी मुंबई वासियों को जिनके वजह से मुंबई के बाहर जाना पड़ा, नाला सोपारा जाना पड़ा, मराठी मुंबईकरों को ये अंबरनाथ बदलापुर जाना पड़ा, उनको हम फिर मुंबई में लाने वाले हैं. और ये जो बड़े पैमाने पे घरों का पुनर्विकास करना, जैसे प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जी का क्या सपना है, हाउसिंग फॉर ऑल, सबके लिए घर चाहिए. तो सबके लिए घर चाहिए, तो ये ऐसे एक एक दो दो बिल्डिंग बना के घर मिलने वाले नहीं है. इसलिए हमने इसमें जेबी लाई है, इसमें एमएमआरडीए को लिया है, सिडको को लिया है, एमआईडीसी को लिया है, एमएसआरडीसी को लिया है, बीएमसी को लिया है. माडा और एसआरए तो है ही है. इसलिए बड़े पैमाने पर यहाँ पर जो रीडेवलपमेंट का जो सवाल था उसे हम कानून में बदलाव करके इसको हमने रीडेवलपमेंट का जो रुका था उसके ऊपर कानून में बदलाव किया, नियम में बदलाव किया. उसको अभी मुंबईकर जो रहते हैं उनका पुनर्विकास हो जाएगा. बिल्कुल जो हाइट रेस्ट्रिक्शन के वजह से फनेल जोन में जिनका पुनर्विकास रुका पड़ा था उनको भी हम टीडीआर दे रहे हैं, बेसिक एफएसआई, और उनके साथ जो रहता है उनका एफएसआई मिलकर ये टीडीआर दे रहे हैं. तो ये बड़ी बात है. और डिफेंस से बाधित है उनको भी हम ये फनेल जोन का नियम लागू कर रहे हैं, ताकि अभी मुंबई में किसी भी तरह का रीडेवलपमेंट का प्रोजेक्ट रुकेगा नहीं और बिल्डिंग गिरकर लोगों की मौत नहीं होगी. इसीलिए सरकार ने ये निर्णय लिया है. अभी विपक्ष को क्या कहना है मुझे नहीं मालूम, वो कहते रहेंगे, हम काम करते रहेंगे. विदर्भ को क्या मिला? विदर्भ में कुठले कुठले
अरे लास्टला घेतो. आणि सांगत का नाही तुम्ही हा सर, आज सिडको संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा एक गेम चेंजर असा निर्णय ठरेल सर्वसामान्य मुंबईसाठी, नवी मुंबईकरांसाठी आणि इतर ठिकाणी ज्या ठिकाणी सिडकोची घरं आहेत त्या सगळ्यांसाठी. अनेकांना दिलासा देणारी बातमी मिळायला लागली, कारण अनेकांचे फोन वगैरे असं पत्रकार लोकांचे पण आले. खरं म्हणजे परवाच्या दिवशीच आपण मुंबईसाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतले. पागडी मुक्त मुंबई आणि त्याचबरोबर सर्वांना जवळपास 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आणि गिरणी कामगारांच्या संदर्भात देखील चाळींचा जो विषय आहे तो, असे अनेक निर्णय आपण मुंबईकरांसाठी जे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुंबईकरांसाठी वरदान ठरतील आणि पुनर्विकासाचा देखील त्यांचा मार्ग मोकळा होईल. परंतु आज देखील सिडकोचा विषय तुम्ही घेतलाय, त्यामुळे सिडकोची जी घरं आहेत त्याची EWS आणि LIGसाठी ज्या घरांच्या किमती होत्या त्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांच्या मागण्या होत्या आणि त्या बाबतीत देखील बैठका झाल्या होत्या आणि ती घरांची किमती देखील कमी करण्यासंदर्भात एक विधान परिषदेतील आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे आणि इतर लोकांच्या बरोबर देखील चर्चा बैठक झाली होती. आणि इतरही आपल्या नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती की सिडकोची घरं त्याचे दर कमी करा आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपण 10% त्या घरांमध्ये रकमेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नव्या मुंबईमध्ये जवळपास 17,000 घरं या घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या 10% रक्कम कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे संकल्पना आहे हाऊसिंग फॉर ऑल, त्या संदर्भामध्ये देखील म्हणजे याचा फायदा होईल आणि लोकांना परवडणाऱ्या दरांमध्ये चांगली घरं मिळतील. त्यामुळे हा एक निर्णय लोकांसाठी फायद्याचा आहे. त्याचबरोबर आज मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी देखील सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. मुंबईमध्ये 50 एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवतो आपण. SRAमध्ये क्लस्टर योजना राबवत असताना ही क्लस्टर योजना म्हणजे काय तर एक मोठी अशी सिटी विदिन डेव्हलप सिटी असं आपण म्हणावं लागेल. कारण मोठा एरिया आल्यामुळे मोठे रस्ते होणार, तिथे गार्डन होणार, तिथे मुलांना खेळायला बगीचा, ग्राउंड, पार्किंग, क्लब हाऊस, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, या सगळ्या सुविधा त्यामध्ये मिळतील आणि लोकांचं जीवनमान जे आहे हे उंचावलं जाईल या क्लस्टरच्या माध्यमातून. आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 17 प्रकल्पांची निवड केलेली आहे. त्यामध्ये काही नावं मी सांगतो. ओशिवरा आहे, गोवंडी आहे, चिता कॅम्प आहे, टागोर नगर आदी ठिकाणी या योजना आम्ही राबवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर 17,000 घरांचं आपण क्लस्टर करतोय आणि त्याला SRA आणि MMRDA यांनी सुरुवात देखील केलेली आहे. आणि तिथं त्यांना असं वाटलं होतं की 20-25 वर्षापासून भाडंही मिळत नाही, घरंही मिळत नाही, डेव्हलपरही गेलाय सोडून. मग अशा ठिकाणी 137 कोटी रुपयाचं भाडं त्या ठिकाणी SRAने दिलं. मी स्वतः जाऊन चेक वाटप केलेलं आहे. आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे क्लस्टर सुरू झालेलं आहे. ठाण्यामध्ये 5 क्लस्टर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे ही 17 क्लस्टर जी आहेत ही देखील
युद्ध पातळीवर सुरू होतील. आणि यामध्ये आम्ही ज्या आपल्या शासकीय प्राधिकरणं आहेत जसं MMRD आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MSRDC आहे, MIDC आहे, BMC आहे, इत्यादी ज्या प्राधिकरणं आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये JV घेतोय, जेणेकरून त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरणं असल्यामुळे वाढेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने आपण ह्या योजना राबवतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं, त्याचं एक पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे. ती अभय योजना तिची मुदत संपली होती. काही SRA योजना ज्या आहेत त्या वंचित झाल्या होत्या त्यापासून नागरिक, त्यामुळे ते देखील SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ देतोय. SRA प्रकल्प आता मोठ्या प्रमाणावर सुरू होतील. त्याच्या तक्रारी त्याच्या 2000च्या वरती काहीतरी केसेस आहेत. त्यामुळे ह्याचा जलद निपटारा करण्यासाठी AGRC जे आहे त्याची देखील संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून जे केसेस सुरू आहेत या केसेस तात्काळ युद्ध पातळीवर सोडवता येतील आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि पुनर्विकासाचा मार्ग जो आहे मोकळा होईल. म्हाडाच्या ओसीसाठी देखील अभय योजना जी होती त्याला देखील आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये देखील म्हाडाचे जे रहिवासी आहेत त्यांना देखील याचा लाभ होईल. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या लीज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं आहेत ती घरं 83 अशा वसाहती आहेत, 83 प्लॉट आहेत आणि त्याकरिता देखील जे काय प्रीमियममध्ये सवलत देणं, इतर जे काही इन्सेंटिव्ह FSI देणं, यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, इतर कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पुनर्विकासामुळे न्याय मिळेल आणि चांगली घरं मिळतील. त्याचबरोबर फनेल झोनचा जो रखडलेला प्रश्न होता, आता मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील त्याच्यावर सुतोवाच केलं होतं म्हणून निवेदनामध्ये. रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास जे फनेल झोन आहे, फनेल झोनमध्ये जे हाईट रेस्ट्रिक्शन आहे त्या हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना पूर्ण FSI वापरता येत नाही आणि तो FSI वापरता न आल्यामुळे पुनर्विकासाला कीळ बसलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं पुन्हा एकदा मी सांगतो, प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे काही स्वप्न आहे, संकल्पना आहे, त्याला एक गती देण्यासाठी आम्ही इथं जे पुनर्विकासाच्या योग्य ज्या इमारती आहेत, धोकादायक आहेत, त्यांना वाढीव FSI देतो. EWSला 300 चौरस फूटपर्यंतचा FSI विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर LIGमध्ये 600 चौरस फूटपर्यंतच्या सदनिकांना पुनर्बांधणीसाठी विनाशुल्क व्हावी यासाठी देखील या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. या योजनेत खालीलप्रमाणे FSI ध्येय असणार आहे. जमीन मालक मूळ जमिनीच्या मालकी हक्का इतका बेसिक FSI त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणामध्ये ध्येय राहील. संरक्षित भाडेकरूंना त्याचं संरक्षित क्षेत्रा इतकं FSI किंवा 30 चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो देण्याचा निर्णय झालेला आहे. अधिकृत रहिवाशांना त्यांच्या ताब्यातील क्षेत्रा इतका FSI किंवा 30 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल तो अनुज्ञेय राहील. आणि म्हणून EWS आणि LIG सदनिकाधारकांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह FSI देखील त्या ठिकाणी दिला जाईल. आणि म्हणून या बाबतीत देखील नवीन योजनेमध्ये विनियोजन 33/7, 33/9 या नियमांतर्गत इन्सेंटिव्ह प्रीमियम अनुषंगिक त्यांना फायदे जे आहेत ते देखील कायम राहतील. आणि त्यामुळे या ठिकाणी फनेलमध्ये जे लागू केलेले नियम आहेत तेच नियम डिफेन्ससाठी देखील
डिफेन्सच्या जागेमध्ये असलेली ज्या काही इमारती आहेत, रहिवासी आहेत, त्यांना देखील या खनिज झोनच्या धोरणाचा फायदा होईल आणि त्यांचा देखील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, जेणेकरून मुंबईमध्ये आता कुठल्याही इमारतींचा पुनर्विकास थांबणार नाही आणि पुनर्विकासाचे जे अडथळे होते ते आपण दूर केलेले आहेत. मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे